तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शरीर मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की मी तुमच्यासाठी रोज शरीराबाबत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आज पण मी एक नवीन महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. तर व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओमध्ये काय सांगितलं जाईल हे मी आता सांगतो. व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पपईच्या पानांचा चहा आणि त्यावर कॅन्सर म्हणजे कर्करोग याच्यावर आपण कशी मात करू शकतो पपईचा चहा, पानांचा चहा पिऊन, हे आपण याच्यावर डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओला लेट न करता व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर आपण सर्वप्रथम पाहूयात की पपईच्या पानांचे गुणधर्म काय आहेत, म्हणजे पपईच्या पानांची वैशिष्ट्ये काय आहेत, जेणेकरून आपला जो हा कर्करोग आहे तो आपल्याला पूर्णपणे नष्ट करता येईल. तर पहिला गुणधर्म आहे पपईच्या पानामधचं एक वैशिष्ट्य आहे की पपईच्या पानामध्ये इतकी क्षमता असते किंवा ताकद असते की ती कर्करोग म्हणजे कॅन्सरच्या पेशीवर मात करू शकते. म्हणजे कॅन्सरच्या पेशी ज्या असतात ते पूर्णपणे ते मारून टाकते. जसं की हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की पपईच्या पानांमध्ये एवढी क्षमता असते की ती आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ते वाढवायचं काम करते. जी आपली शरीरातील रोगप्रतिकार शक्ती आहे, जे की कॅन्सर असो किंवा वेगवेगळे आजार असो, जे आपल्याला रोग झालेले असतील ते त्याच्यावर मात करण्याची सुद्धा क्षमता ह्या पपईच्या पानांमध्ये आहे. आणि यातील तिसरा मुद्दा आहे की शरीराला संरक्षण देते, म्हणजे नैसर्गिक संरक्षण देते, की जे आपल्या शरीराला खूप महत्त्वाचे असते. ओके, तर हे झाले पपईच्या पानांचे गुणधर्म. तर मित्रांनो, आता पाहूयात खूप इंटरेस्टिंग मुद्दा, तो म्हणजे पपईच्या पानांचा चहा कसा बनवायचा. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, जर पपईचं झाड असेल कुठं तुमच्या आसपास तर पपईची मोजून 7 पाने आणा आणि गॅसवर 1 लिटर पाणी गरम करायला ठेवा आणि ती जी पानं आहेत हिरवी, ती पाणी त्याच्या 7च्या 7 पानं त्या पातेल्यात ठेवलेल्या गरम पाण्यात टाका. ते एक उकळू द्या. जोपर्यंत तुमचं पाणी अर्धा लिटर होत नाही, 1 लिटरचं पाणी अर्धा लिटर होत नाही तोपर्यंत ते उकळू द्या. उकळल्यानंतर ते पाणी शोधून घ्या. शोधून घेतल्यानंतर ते पाणी सकाळी 100 मिली आणि संध्याकाळी 100 मिली घ्या. जेणेकरून आणि एक काळजी घ्या, 100 मिली पाणी घ्यायच्या अर्ध्या तासानंतर घेतल्यानंतर किंवा घ्यायच्या आधी काय खायचं प्यायचं नाही अर्धा तास. ओके, घ्यायच्या आधी पण अर्धा तास काय खायचं नाही प्यायचं नाही आणि घेतल्यानंतर पण काही खायचं नाही आणि प्यायचं नाही. आणि तुमचं जे पाणी उरलेलं आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीजमधून काढून परत नंतर गरम करायची काहीही गरज नाही. तर आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन पडला असेल की हे जे आपण घेतो पाणी ते किती दिवस घ्यायचं, तुम्हाला किती दिवसात त्याचा रिझल्ट दिसून येईल. तर मित्रांनो, काळजी करू नका, तुम्हाला याचा रिझल्ट म्हणजे चांगला दिसायला लागेल 1-7 आठवड्यामध्ये. जर तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला हे पूर्ण 3 महिने पाणी म्हणजे चहा प्यावं लागेल. आपल्या पपईच्या पानांचा चहा पूर्ण 3 महिने प्यावं लागेल. जर तुम्हाला असा रिझल्ट पाहायचाच असेल तर तुम्ही 7 आठवडं पूर्ण न चुकता पाणी सकाळ संध्याकाळ घेतलं पाहिजे. तर तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच दिसेल मित्रांनो. तर यामुळे तुमचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर याच्यावर तुम्ही घरोघर मात करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे किंवा या व्हिडिओबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी शरीराबाबत नवनवीन रोज व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही किंवा काय नाही. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कडेच्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतात माझे, तर मी तुम्हाला जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मोबाईलवर येईल की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. मिळूयात अशा एका नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.